महामेरू भक्त जनासी तुझा धारू सुखे तारीसी हा भवसागरू तुझ्या कृपेने जाणीजे तुझ्या कृपेने जाणीजे ऐका श्रोत्य सज्जन मायबाप आज मोजा किन्नी या मुक्कामी हनुमंतरायाच्या मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्ताने आणि ज्याला आपण सर्व देवाचाही देव म्हणतो अशा शिवशंभो महादेवाच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं आणि सगळे देव बरेच देव तुम्ही बघाल्या आम्ही बघाल्या बकल कपटी राहतात पण महादेव म्हणलं की फार भोळा होईल हे भोळ्या शंकरा म्हणतात. मला वाटते भजने सुद्धा तेवढे भोळे नसतील एवढा देव भोळा हो एवढा देव भोळा. कोणी सेवा करा त्याला प्रसाद ताबडतोबच आहे ताबडतोब प्रसाद सगळ्या गोष्टी ताबडतोबच हातात येतं. प्रसादच भेटल असं नव्ह सगळ्या गोष्टी तिकडं भेटतात. अशा या पुण्य पावन भूमीमध्ये कार्यक्रम ठेवीत असताना कार्यक्रम करीत असताना कोण्याही कार्यक्रमाला कारण लागते आणि कारणाशिवाय कार्यक्रम होत नाही. माणूस मरायला सुद्धा कारणच लागते मोठे सप्ते करायला सुद्धा कारणच लागते. माणूस मरायला सुद्धा कारणच लागते बगर कारणाचा माणूस बसल्या जागी मरत नाही. झटका येऊन तरी मरते ठेस लागून तरी मरते कसं तरी मरते मात्र मरते. का मरते एके ठिकाणी महाराज सांगतात हे तर मरणाचे गाव याच मृत्यू लोकनाव. हे मरणाचं गाव हे तुम्हा आम्हाला 100% कळालंय. एके दिवशी तुम्हा आम्हाला इथं आल्याच्या नंतर मरून जायचं आहे पण आमची छाती कमी होत नाही. आमची उलटी छाती अर्धा फूट फुगारी माणूस बघले. या छातीला जर दाबायचं असेल तर महाराज ज्ञान भक्ती आणि वैराग्यच लागते. त्याच गोष्टीने हे छातड आपलं दबते. हे आपल्याला बरचसं काही पुढं बघायचं आहे. तुम्ही ऐकायला राह झाला आम्ही सांगायला तयारच असो. आणि आपल्या पठाण साहेबांना सांगितलं की तेरव्यावर महुत्यावर बरेचसे कार्यक्रम होतात. खरं वैतायचं परम भाग्य लागते अशा मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्तानं 2 भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केल्यात आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्या गुरुकृपा भजनी मंडळात संधी करण्याची आपण संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने सर्व गावकरी मंडळींचे सर्वांचे माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जो आपण 1 तास दिलेला आहे त्याच 1 तासामध्ये ग्रंथावर संतावर महंतावर कोण्याही संप्रदायावर चिखलफेक किंवा गालबोट लागायसारखं माझ्या भजनी मंडळाच्या वतीने भजन होणार नाही. हे परिपूर्णपणे काटेकोरपणे मी तुमचा शब्द पाळतो. आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे. पठाण साहेबांकडून ऐकले आपण की माणूस हा शेवटी चुकीचा पुतळा आहे. अहो माणसाचा जन्मच शेवटचा होय. माणसाचा जन्म हा शेवटचाच आहे. 83,99,999 वेळा तुम्ही आम्ही मेल्या जन्मल्या आणि ही शेवटची बारी होय. आणि याच शेवटच्या बारीमध्ये जर चुकायचं असेल तर अजून मरावं लागते जन्मावं लागते मरावं लागते जन्मावं लागते. म्हणून इथं आल्याच्या नंतर माणूस चुकीचा पुतळा आहे सहज म्हणायचं होय. पण इथं ज्यानं चुकला त्यानं इथून हुकलाच.
चुकायचं नाही, त्याला चुकवता येत नाही. आता आमचं काम होय, तुम्ही मोठेपणानं चांगल्या बोलण्याच्या भरामध्ये एखादी शब्द कमी जास्त होते आणि तुम्ही मायबाप म्हणून ते शब्द माझा गोड करून घेसाल, हीच आपल्याकडे अपेक्षा ठेवतो आणि मी माझ्या थेट सेवेकडे बोलतो. कुंभळवार मास्तर यांच्याकडून किन्नीकर या सद्भक्ताकडून चालू असलेल्या सेवेवरती 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या गुरुकृपा भजनी मंडळ मौजा सरेगाव तालुका मुदखेडच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून महाराज सांगतात, जय जय सद्गुरु महामेरू तू भगवंत कसा आहेस आणि तुझ्याकडे या भक्ताची हाक कशासाठी आहे. महाराज सांगतात, जय जय सद्गुरु महामेरू भक्त जनासी तुझा आधारू. भगवंता तुझा आधार या भक्ताला या कर्मभूमीमध्ये 100% तुझाच आधार आहे. तुझ्या आधाराशिवाय हा जीव जिथं होता तिथं जाऊ शकत नाही. आणि तुझं जर आम्ही साधन सोडून देत बसल्या तर आम्हाला पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम याच लक्ष 84च्या फिरक्यामध्ये पडावं लागते. हा फिरका चुकवायचा आहे. याच साठी महाराज आपण कार्याच्या आरंभी कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी त्या आदि गणेशाचं स्तवन वंदन पूजन सर्व काही करावं लागते. केलं तरच हे कार्य सिद्धीला जाऊ शकते. अन्यथा महाराज बिगडी होते, वारंवार सुटते, बऱ्याच भानगडी हातात आली. हे दिसायचं वारंवार होय, पण कवा आपल्या मागे वारंवार लागेल याची काही गॅरंटी नाही. म्हणून तिथपर्यंत जायचं असेल तर त्या भगवंताचं स्तवन वंदन पूजन करावं लागते. केल्याशिवाय पर्याय नाही. भगवंताला ज्या वेळेस सृष्टीच निर्माण करायची होती त्यावेळेस सुद्धा गणपती बाप्पाला पुंजावंच लागलं. लग्न व्हायले, लग्न सुद्धा पार करायचं असेल तर महाराज गणपती बाप्पाची अगोदर पूजा करावंच लागते. विचार करा की साध्या माणसाचं लग्न लागणं आलंय गणपतीची पूजा केल्याशिवाय. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम अगोदर आपले महाराज म्हणतात. आणि रामदास स्वामी तर म्हणले, बाबा महाराजांनी किती काही म्हणो पण शेवट मध्ये बरोबर सांगले. आणि स्वतः गेले पण दुसऱ्याला आमच्या सारख्याला फार हौस वाटली त्याच्यामध्ये, पण त्यानं धोका होते. म्हणून महाराज म्हणतात,
विनाशा मुळारंभीच्या मूळ कांदा द्या विनाशा धावती श्री भक्तासाठी जगदीशा धावती श्री भक्तासाठी जगदीशा अरे धावती श्री भक्तासाठी आदरणीय माझ्या हरिकृपा भजनी मंडळ मौजा बेंद्री तालुका भोकर या भजनी मंडळातील प्रमुख हरिभक्त पारायण आणि कीर्तनकार उगवता तारा म्हणायला जमत नाही, फार जुनाट माणूस होय. याने गाव सोडून देश सोडून गेले आणि लातूरला जाऊन बसलेत आणि याच सप्त्यामध्ये आज आपल्याकडून सुरुवात होय आणि त्याचा तिसरा दिवस काहीतरी हाय वाटते कीर्तनाचा. दुसरा दिवस याच गावामध्ये आमचे आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज बेंद्रीकर यांचा कीर्तनाचा योग आहे. आमच्या भजनाला एवढे झाल्या तर झाल्या, आमचं काही घोर नाही. आम्ही टनटन उड्या मारायचीच व्हा, होय की नाही. हे तुम्ही 51 दिल्या तरी 11च उड्या मारता, आम्ही 10 दिल्या तरी 11च मारता. विरला जाणे संबंध मुलीचा विरला जाणे. बालगिरी स्वामी बापूजी पाटलाला सांगतात, बापूजी आलिया जन्माचे करावे सवहित मना आनंदत्त वेळो वेळा. 84 हिंडता श्रम बहु झालो आनंदा विसरलो मनोनिया. आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मुलीचा विरला जाणे. जीव आनंदाचा आहे आणि आनंद हा जीवाचा आहे. तिथं काय 1-2 जीवाचं नाव घेतलं नाही महाराज. प्रत्येक जीव तिथलाच आहे. तुम्ही आम्ही सर्वजण तिथंच जायचं आहे. पण एकच रस्ता असला तर एकाच रस्त्याने एवढे या जगातले लोक मावत नव्हते. या भारतातले लोक जर मुंबईला जाण्यासाठी एकच मार्ग असेल किंवा एकच रेल्वे असेल, त्या रेल्वे मध्ये सर्वाला एकदाच जायचं असेल तर ते बसू शकत नाहीत. त्याच्यासाठी महामंडळची सोय आहे, ट्रॅव्हल्सची सोय आहे. आता तर देवानं एवढं सुख केलं या जीवा करता, या माणसा करता. भल्या माणसं हो, इमाईन सुद्धा आणलं. इमाईन अर्ध्या तासात मुंबईला चलय ते होईना गेलं नाही. स्वतःच राहावं म्हणलं तर मोटरसायकलवर सुद्धा जाऊ शकते. एवढी सुख सोयी झाली. बघ तुम्हा आम्हाला घमंड कशाचा आहे? अजिबात घमंड करायचं नाही. एके दिवशी तुम्हा आम्हाला मरून जायचं आहे. काचा घमंड? आदरणीय माऊली कृपा भजनी मंडळ मोजे रिट्टा या भजनी मंडळातील प्रमुख आदरणीय किशनराव मामा लाडेवाड. बरं झालं मामा महागच का बसना, महागच बसून राहा. वडील धाड माणसाचा आशीर्वाद राहते म्हणतात बघा.
मामाकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद। आणि तसेच हरिकृपा भजनी मंडळ मोजा नांदा या भजनी मंडळातील प्रमुख ज्यांचं आमचं सध्याच्या पिरियडला 4 वेळेस 1.5 महिन्यामध्ये कार्यक्रम झाले 4। आणि मला वाटलं अगोदर आमच्या गोविंदरावनं फोन केला आणि इथे आमचे माऊलीच भेटतात वाटलं संघ, पण आमचे पठाण साहेब लागलेत, काही हरकत नाही। पठाण साहेबाचा आमचा कार्यक्रम पहिलाच होय मामा, पण अतिशय सुंदर कार्यक्रम होईल। विषयाला बगल मारल्या जाणार नाही आणि मारू दिल्या जाणार नाही। हा, विषयाला अजिबात बगल मारल्या जाणार नाही आणि आम्ही मारू पण देणार नाही। विषय म्हणजे विषय असतो, विषयावर चिंतन करायचं आहे। बाजू खंबीर आहेत, विषय सुंदर आहे, भजने दोन्ही खंबीरच होत। भजने सुंदर आहात, विषय सुंदर आहे, सगळं आत सुंदर आहे। तुमचं गाव आमच्या दोघांपेक्षा सुंदर आहे आणि तवाच एवढा सुंदर जोड लागला, एरी जोड लागत नाही। आम्ही बक्कळ गाव बघायला काय सांगाव तुम्हाला, खरंच हो, बक्कळ जागी बघायला। आणि काय नाही मामा, चहा पिवावं लागते, चहा पिल्याशिवाय शोकत जमा। असो, बोलत राहा, तुम्ही बोलल्याशिवाय आम्हाला उलास येत नाही, खिशात तुम्हाला हात घालावं लागतं। सोपं आहे का हो बोलणं? म्हणून तुझं विन कोणी नाही, मोठा नाही दुसरा आदरणीय बाबू कुंभरवाड राहणार मोजा किन्नीकर या सद्भक्ताकडून जावयाचे पैसे कसा सोडील यांच्याकडून 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे। धन्यवाद, धन्यवाद मामा, यालोच। आणि तसेच माझ्या मगरे पिंपळकोटा येथून आदरणीय आमचे गुरुबंधू गंगाधररावजी चंबलवाड मगरे पिंपळकोटा गुरुजी सहशिक्षक संभाजीनगर कंसामध्ये औरंगाबाद, सध्या त्या ठिकाणी ड्युटी कार्यरत आहे। आणि आमच्या गणेश महाराजाची लातूरला आहे। तुम्ही दोघे आमच्यापासून फार दूर गेल्या तर गेल्या, आमचं भजन ऐकायला आल्या, हे आमचं भाग्य होय। कुठेही जात राहा गुरुजी, तुम्ही गणेश महाराज तुम्ही आम्हाला उगा 12 वर्षाला एकदा आलं तर येत जा। गुरुजीकडून चालू असलेल्या माझ्या भजनावरती 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तुझं विन कोणी नाही,
बोला. हॅलो. आदरणीय संतोष तेलंग नांदेडकर, जिल्हा नांदेडच होईल. आमच्या जवळ हा मग तुम्ही. आम्हाला नांदेड 15 किलोमीटर आहे. आमचे रोज जातात हे 2-4 डबडे घेऊन माणसं दुधाचे, बरं दुधाचे. आणि सुंदर आता ओळखीचे माणसं म्हणल्यानं आपली माणसं म्हणल्या निक दूध देतात. तुम्ही नांदेडला राहत असल्यात काही घोर नाही, दूध आमच्या माणसाला द्यायला होतो. पाणी फुनी टाकून देऊ नका एवढी इमानदारी ठेवा, होय की नाही. तिथून येऊन इथं 100-100 रुपये भेट द्यायला भजनाला, आपण इमानदारीने घरून नेऊन तिथं दूध देऊ. हा तुम्ही बकल भाव घ्यायला 70-80 रुपये भाव झालाय, तुमचा काय कमी झालाय का. यांच्याकडून 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तू आवर पराच्या आदरणीय आमचे दत्तभक्त परायण आणि गजूभाऊ. गजूभाऊ म्हणलं की आता 12 लोकांना ओळख झाली. गजूभाऊ का झाली त्याचं एक फार मोठं कारण आहे. नाद भजनाचा नाद भजनाचा युट्यूब चॅनलचे मालक आणि चालक, आणि त्याच्या युट्यूब चॅनेलला ते काय म्हणतात मला काय तेवढं मी काय शाळा शिकलेला नव्ह बरं. हा त्याला एक अशी घंटी राहते बाजूला, त्याला असं दाबलेक सदस्य होता, आणि ज्याला कोणाला आवडलं त्यानंच ते वरी एक अंगोटा करून राहते बघा असं इकडून, आणि एक असं राहते. ते आवडलंय त्याला वरच्याला दाबायचं, आणि आवडलं नाही त्याला असं आहे त्याला दाबून टाकून द्यायचं, विषय खतम. असे आदरणीय आमचे गजूभाऊ चॅनलचे मालक आणि चालक, यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. आणि तसेच दुसरे आपल्या गावामध्ये युट्यूब चॅनल आहे. खरंच तुमचे भाग्य होय ना आमचे भाग्य होय. आम्ही ताणून दोघं आता भजन हाणता रात्रभर हाय गाईच करणार, पटण साबाई करणार, मी करणार. आमचं काय चुकलंय, आमचं आम्हाला बघता येते उद्या हे दाखवतात, दोघंही टाकून देतात आम्हाला.
गुरु पार्वती व माता पार्वती यूट्यूब चॅनल रेणापूर यांचे सुद्धा चालक आणि मालक आदरणीय साईनाथ साईराज बाबळे रेणापूरकर यांचं सुद्धा असंच आहे। आता डबल काही सांगू नये, पहिलं सांगलो तसंच होय। यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तू आवर पराच्या सुंदर आहे। आणि 2 भजने म्हणल्याच्या नंतर विषय लागतो आणि चिंतना करता विषय असा आहे, ज्ञान भक्ती वैराग्य ज्ञान भक्ती वैराग्य म्हणाल्या 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 तसं नव पठाण साहेब, ते म्हणल्याशिवाय जीवाचं हितच होत नाही। या कर्मभूमीवरच्या या माणसाचा जन्माला आल्याच्या नंतर त्या गोष्टीचा ते प्रसाद लागतेच, आणि जोपर्यंत ते प्रसाद भेटत नाही तोपर्यंत जीवाचं हित होत नाही। विषय असा आहे, खुंटले साधन तुटले बंधन, सर्वही चैतन्य एक रूप, नाही तेथे माया नाही तेथे छाया, निर्गुणाच्या आया ब्रह्मरूप। आणि या संदर्भामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य यांना लागलेला मळ आपण ऐकल्या सर्वांनी, बरोबर आहे मामा? ज्ञान भक्ती वैराग्य यांना लागलेला मळ आम्हाला आज बघायचा आहे असं त्यांचं मत आहे, माझं नाही बरं, पठाण साहेबाचं म्हणणं होय। आणि साधन परमार्थाचं ही साधन बंद पडावं लागते, परमार्थाचं साधन जर बंद पडलं
तर आपण नेमकं जिथं होत्या तिथं कसं जाता? प्रपंचाचं साधन साहजिक आहे. हे सोडाव साधू संतांनी सांगले की बाबा प्रपंचामध्ये काही पडलं नाही, बरेच बुडालेत, अजून बुडतील, अजून मरतील, अजून खपतील, त्याचा काही पत्ता लागणार नाही. पण परमार्थ केलेला माणूस बुडू शकत नाही, खपू शकत नाही. आता मरण आल्यानंतर जावावं लागते, ते काय आपल्या हातचं नाही. ते जन्माला आल्याच्या नंतर एक वेळेस पाळी देवावंच लागते मरणाची, ते काही कोणाच्या हातचं नाही. पण तुकाराम महाराज सांगतात आपण तर साधन बंद करावं म्हणता, परमार्थ बंद करून टाकून द्यावं म्हणणं आहे. करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. जन लोकांचा ऐकण्यात फायदा नाही. काय करा म्हणाले तो? करा रे बापानो साधन हरीचे. आता कोणतं साधन हरपून जाईल, कोणतं बंद पडल, इथं तर साधन देवाचं घेऊ म्हण. बघ आता दत्त दत्त म्हणा, राम राम म्हणा, विठ्ठल म्हणा, केशवा म्हणा, माधवा म्हणा, तुम्हाला जमल ते म्हणा. इथं काय बंधन आहे का? इथं कोणी कोणाचा बांधलेला नाही, फक्त घरच्या बाईचेच बांधलेले हात. बाकी बोलू देण्यात हो. बघ आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्या, भारतामध्ये आल्या, भारतामधून महाराष्ट्रात आल्या, महाराष्ट्रात नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये आल्या. सोपा आहे महाराज? बघ अशा या पुण्य पावन भूमीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये साधू संत जन्माला येऊन गेले आणि त्यांनीच आपणाला जीवाचं हित कशामध्ये आहे, जीवाचं हित कुठं करावं लागते आणि कसं करावं हे सर्व जे लावलंय की नाही जोड, तिथपर्यंत नेऊन सोडायचाच होय. तिथं जर जायचं असेल तर हे साधन इथं बंद पडू देता येत नाहीत. आताच त्या अवस्थेला पोहोचावं लागते. त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर मग म्हणा की काहीतरी. पण तिथं अजून पुढे महाराज सांगतात सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तर पार. बघ आता त्याच्याही पुढचं प्रमाण सांगते तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज आमचे होत तुमचे होत ते त्याला काही वाटावाटी केली नाही, हे आपणच वाटावाटी करून सोंग करून ठेवले. तुम्हा आम्हाला साधू संतांनी सांगलेल्या गोष्टीकड, सांगलेल्या सिद्धांतशास्त्राकड, वेदशास्त्राकड, सर्वाकड योग्यतेने बारकाईने बघायचं आहे. आणि पठाण साहेब एक माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्ञान भक्ती वैराग्याला मळ असेल तर खरंच तुम्ही दाखवावं. ज्ञान भक्ती वैराग्याला मळ लागू शकत नाही आणि मळ राहू शकत नाही, नाही सुद्धा. उगच म्हणलं नाही, एक तुम्हाला प्रमाण सांगून जातो. ते ज्ञान भक्ती आणि वैराग्य काय करते? पावला प्रसादाता भाग्य उदयाले, पावला प्रसादाता भाग्य उदयाले. सद्गुरु स्वामीने, सद्गुरु स्वामीने माया विरहित केले. भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन, ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन, काम क्रोध माद मच्छर काढले दुश्मना. हे दुश्मन तुमच्या आमच्यामध्ये येऊन बसलेत आणि या दुश्मनाला बाहेर काढायचा असेल तर ज्ञान भक्ती वैराग्यच लागते. माया कुठं लागते? माया हे तुम्हा आम्हाला लागली आणि जे भेगीने झोपी जाते त्याला तर फार भेगीने लागते हो. म्हणलंय बघा, अविद्या रांड माया. म्हणलंय कसं म्हणलंय? झोप काळाची बहिणा, झोप काळाची बहिणा, कशी आली चांडारीन, कशी आली चांडारीन. भजन
म्हणता भजन ऐकू देना म्हणून कीर्तन ऐकायला गेल्याने कीर्तन ऐकू देना म्हणून डोळे गुंगतात, जांभळी तरी येते, अंगमोडी तरी येते, झोप येऊ न येऊ ग त्याला अंगमोडी, अंगच दुखणं, काही की दुखणं, तिने पेच टाकते, तिला जाळव. त्या झोप का होय, झोप हे काळाची बहीण कशी आली बघा चांडाळीनं. हिनं काय करते महाराज, काळाची बहीण होय, आता सखीच बहीण म्हणा की काळाची. काळ काय आपल्याला पुंजून ठेवणार महाराज, दचकून केले की इकडे हुक करायलाच उशीर आहे. अटॅक न किती मराठीत पत्ता लागणार आलाय. पण जे या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, या भगवंताच्या साधनामध्ये जो आहे त्याला सरासरी झटका येईना, मरण येईना भेगीन. म्हणून हे सर्व ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याला मळ मुळात बघायला गेला तर नाही. जर असल कुठं तुमच्या वाचिन्यात गेला असेल तर पुढच्या पाऱ्यात बघू. म्हणून महाराज सांगतात, शब्द संपला वाच कुंडली आदरणीय सल्लावाड उत्तम रेड्डी किन्नीकर, बरोबर आहे मामा? सल्लावाड उत्तम रेड्डी किन्नीकर यांच्याकडून 200 रुपयाची नोट, नाही नोट सांगालो, भेट 100च घेतो, नोट सांगालो. तस कसं मामा, तसं होईना, तुम्ही दिल्या तेवढेच होत, पण देत राहा. यांच्याकडून 200 रुपयाची नोट आणि 100 रुपयाची भेट आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आदरणीय बक्केवाड लक्ष्मण किन्नीकर, बरोबर आहे? बक्कावाड लक्ष्मण किन्नीकर यांच्याकडून 51 रुपयाची भेट. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि तसेच आदरणीय माधव बालाजी घंटेवाड मोकळदरा, बरोबर होय? तालुका नायगाव, बकलदूरून आल्या हो. आता इथं आल्या 21 तारखेला नायगावला या. 21 ला आहे आमचा जोड नायगाव. जवळ हा, शेजारी हा, तिथं अजून आनंद घ्या.
यांच्याकडून 51 रुपयाची भेट आणि तसेच माझ्या मगरे पिंपळकोटा येथून गंगाधररावजी चंबलवार सर मगरे पिंपळकोटेकर भजनी मंडळातील अनुभवी व्यक्ती पदपदांतर गाणारे बऱ्याच भजनेला ओळखून सोडलं मगरी पिंपळकोट्यामध्ये वाघाने या आणि आमचं खरंच परम भाग्य आहे आमचा एक वेळेस तुमच्या गावामध्ये सेवा झाली डबल होईल न होईल याची काय आम्हाला आशा नाही गुरुजी आणि डबल भल्या भल्याची झाली नाही आमचा काय जोड लागल बक्कल तरसालेत हो बक्कल तरसालेत महाराज हा जोड लागत नाही गुरुजीकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद 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 स्वर्गीय राजाराम तडकलवार यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या गुरुकृपा भजनी मंडळ मोजा सरेगावच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद 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 गुरुदास मी
सुंदर विषय जेवढा आहे तेवढंच म्हणायचं आहे. माझ्या इथपर्यंत माझ्या काही ज्ञान भक्ती आणि वैराग्याला मळ आहे असं काही कुठं पठाणसाहेब वाचिण्यात मजा गेलं नाही. आणि गेलं नाही म्हणण्यापेक्षा ठाम विश्वासानं सांगतो, ज्ञान भक्ती वैराग्याला मळ नाही, ते फार पलीकडची वस्तू आहे. तेच वस्तू या जीवाच्या हिताकरता काम देते, दुसऱ्या वस्तूने हित होत नाही. आणि राहिला विषय हे साधन साधन प्रपंचही तोडा परमार्थही तोडा, हे दोन गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला निर्वाणीचं सुख भेटते असं बाळगीर स्वामी बापूजी पाटलाला सांगतात. प्रपंच परमार्थ ज्याने साधविले दोन्ही, प्रपंच परमार्थ ज्याने साधविले दोन्ही, तयाची निर्वाणी सुख होय, तयाची निर्वाणी सुख होय. पराच परमार्थ करायला प्रपंच करण्याची भाकर जर खाय ना गेल्या, भाकर कुठली होय हो? प्रपंचामधली होय. मुस्ककवा आमच्या याच्यात तुमचं खरं होय. हे गा असं थोडं थोडं म्हणजे आम्हालाही शिकायला भेटते कधी मध्ये आल्यानं. यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. पराच्या भगवंता तू आवर पराच्या पार नांदसी रहिवाशा. तुला खरं आहे, तुला सगळेच म्हणाले देव आहे देव आहे देव आहे, पण आहे कुठं म्हणायचंच होय. म्हणून धावती